मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये काय खेळ चाललाय ना कळायला मार्ग नाही. 8 आणि 9 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांची मुंबईमध्ये समीक्षा बैठक झाली विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाची कारणे शोधण्यासाठी. आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले अंतर्गत विषय बाजूला ठेवून शरद पवार यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तोंड भरून कौतुक केलं. म्हणजे कधीही संघाचं नाव न घेणारे NCP आज अचानक RSSच्या कामाचं कौतुक करायला लागले. शरद पवार यांच्या मते विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्या पद्धतीने ग्राउंडवरती काम केलं त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला एवढा मोठा विजय मिळाला. असो, अचानक RSS बद्दल, भाजपाबद्दल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एवढ्या उकाळ्या का फुटायला लागलेल्या आहेत? मित्रांनो, हा एक संशोधनाचा विषय. काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की शिवसेना उभाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आणि ह्या भेटीनंतर तब्बल 3 वेळा म्हणजे 35 दिवसामध्ये तब्बल 3 वेळा शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणजे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट जो आहे त्याचेही नेते भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत असं बोललं जाते. आणि याही आधी बातम्या येत होत्या की सुनील तटकरे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या संपर्कामध्ये शरद पवार गटाचे जे 7 खासदार आहेत म्हणजे सुप्रिया सुळे यांना सोडून जे बाकीचे 7 खासदार आहेत हे सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. मित्रांनो, केंद्र सरकार, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की केंद्र सरकारने 2025 पर्यंत आपल्या 272 जागा पूर्ण करायच्या आहेत. 272 म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे जे 2 महत्त्वाचे पिलर ह्या केंद्रातल्या मोदी सरकारचे म्हणावे लागतील. आणि त्याच्यामधला जो एक पिलर आहे ना म्हणजे नितीश कुमार हा डळमळीत पिलर आहे. नितीश कुमार यांच्यावरती कुणीही विश्वास ठेवू शकत नाही की नितीश कुमार हे कधी पलटी मारतील. आणि आता बिहारमध्ये आहेत विधानसभेच्या निवडणुका आणि ह्या बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असताना नितीश कुमार हे पलटी मारतील अशी भारतीय जनता पार्टीला भीती आहे. त्यामुळं केंद्रातलं आपली सत्ता ही अबाधित राहावी, केंद्रातली सत्ता शाबूत राहावी यासाठी भाजप चाचपणी करते. छोट्या छोट्या पक्षांबरोबर भारतीय जनता पार्टी बोलणी करते. मग त्यात महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट असेल.